श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 14वा. अखंड ध्यान. समास 6वा. चातुर्य लक्षण. श्रीराम. रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणासन चले उपाये, काहीतरी धरावे सोये अगांतुक गुणाची. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आपले रूप आणि लावण्य हे गुण अभ्यासाने साध्य होत नाहीत, कारण ते जन्मजात असतात. तेथे काही उपाय चालत नाही, म्हणून आगंतुक गुण प्राप्त करण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत. काळे माणूस गोरे होये ना, वनाळास येत न चाले ना, मुक्यास वाचा फुटे ना, हा सहज गुण. श्रीराम. काळा माणूस गोरा होऊ शकत नाही, जन्मखुणा व्रण इत्यादी काढता येत नाही. मुक्या माणसाला बोलता येत नाही, कारण तो त्याचा सहज गुण आहे. आंधळे डोळस होईना, बधिर ते ऐकेना, पांगुड पाये घेईना, हा सहज गुण. श्रीराम. आंधळा माणूस डोळस होऊ शकत नाही, बधिर माणूस ऐकू शकत नाही, पांगळा माणूस चालू शकत नाही, हा त्याचा सहज गुण आहे. कुरूपतेची लक्षणे किती म्हणोनी सांगणे, रूप लावण्य या कारणे पालटेना. श्रीराम. याप्रमाणे कुरूपतेची कितीतरी लक्षणे सांगता येतील, पण मूळ जे रूप आणि लावण्य असते त्यात बदल होऊ शकत नाही. अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून सिकती, शहाणे विद्या. श्रीराम. पण अवगुण सोडता येतात, उत्तम गुण अभ्यासाने प्राप्त करता येतात. शहाणे लोक असतात ते कुविद्येचा त्याग करून सद्विद्या शिकतात. मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमजते सकळ काही. श्रीराम. मूर्खपणाचा त्याग केला तर ते जाते, शिकल्याने शहाणपण येऊ शकते. कारभार उद्योगधंदा करू लागल्यावर त्यातील सर्व काही बारकावे कळू लागतात. मान्यता आवडे जीवी, तरी का उपेक्षा करावी, चातुर्ये विण उंच पदवी कदापि नाही. श्रीराम. माणसाला मोठेपणा मनापासून आवडतो, मग त्याची उपेक्षा का करावी. चातुर्याशिवाय श्रेष्ठ पदवी कधीही प्राप्त होत नाही. ऐसी प्रचित येते मना, तरी का स्वहित कराना, सन्मार्गे चालता जना सज्जना माने. श्रीराम. मनाला अशी प्रचिती येत असते, मग आपले हित का साधून घेत नाही. सन्मार्गाने चालले असता लोकात आणि सज्जनात मान्यता मिळते. देहे नेटके शृंगारिले, परी चातुर्ये विण नासले, गुणे विण साजिरे केले, बाष्कळ जैसे. श्रीराम. देहाला बाहेरून नीटनेटके शृंगारले तरी अंगी चातुर्य नसेल तर ते व्यर्थ ठरते. बाष्कळ माणसाच्या अंगी गुण नसताना त्याला सजवावे तसे हे आहे. अंतरकळा शृंगारावी, नाना परी उमजवावी, संपदा मिळवून भोगावी सावकास. श्रीराम. म्हणून माणसाने आपले अंतरंग उत्तम गुणांनी युक्त करावे, नाना प्रकारचे ज्ञान प्राप्त करावे आणि संपत्ती मिळवून सावकाश तिचा उपभोग घ्यावा. प्रयत्न करीना सिकेना, शरीर तेही कष्टविना, उत्तम गुण घेईना सदा कोपी. श्रीराम. जो काहीही प्रयत्न करत नाही, काही शिकत नाही, शरीरास काहीही कष्ट पडू देत नाही आणि उत्तम गुणही घेत नाही, तो सदा चिडचिडत असतो. आपण दुसऱ्यास करावे ते उसणे सवेची घ्यावे, जना कष्टविता कष्टावे लागेल बहु. श्रीराम. आपण दुसऱ्याशी जसे वागतो तशीच त्याची प्रतिक्रिया आपल्याला प्राप्त होते. आपण जर लोकांना त्रास दिला तर आपल्यालाही खूप त्रास सोसावा लागेल. न्याये वर्तेल तो शहाणा, अन्यायी तो दैन्यवाणा, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. श्रीराम. जो न्यायाने वागतो तोच शहाणा होय, जो अन्यायाने वागतो तो दैन्यवाणा असतो, जो चतुर असतो तोच चातुर्याच्या नाना खुणा जाणतो. जे बहुतांस मानले ते बहुती मान्य केले, येर ते व्यर्थची गेले जगनिंद्य. श्रीराम. जी गोष्ट अनेकांना मान्य असते ती सर्व मान्य ठरते, या उलट जे अनेकांना मान्य नाही ते व्यर्थ होते, निंद्य ठरते. लोक आपणासी वोळावे किंवा अवघेच कोसळावे, आपणास समाधान फावे ऐसे करावे. श्रीराम. लोक आपणावर प्रसन्न होवोत अथवा आपल्या विरुद्ध जावोत, ज्या योगे आपणाला समाधान वाटेल तेच करावे.
समाधाने समाधान वाढे, मित्रीने मित्री जोडे, मोडिता क्षण मात्रे मोडे बरे पण श्रीराम. समाधानाने समाधान वाढते, मैत्रीने मैत्री वाढते, पण चांगुलपणा नष्ट व्हायला एक क्षणही पुरेसा होतो. अहो काहो अरे कारे, जनी ऐकिजे ते की रे, कळत असताच कारे निकामी पण श्रीराम. आपण अहो असे सन्मानाने संबोधले तर का हो असे आपल्याला संबोधले जाते. आपण अरे म्हटले तर का रे असे प्रत्युत्तर मिळते. असे हे लोकात ऐकू येते दिसते, तरी कळत असून आपण अयोग्य वर्तन का बरे करावे. चातुर्ये शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर, दोहींमध्ये कोण थोर बरे पहा श्रीराम. एखादा चातुर्याने अंतरंग सजवतो, दुसरा कोणी उत्तम वस्त्रे धारण करून शरीर शृंगारतो. या दोघांमध्ये थोर कुणास म्हणावे हे विचार करून पहा बरे. बाह्याकार शृंगारिले, तेणे लोकांच्या हातसी काये आले, चातुर्ये बहुतांचे रक्षिले नाना प्रकारे श्रीराम. बाहेरून शरीराच शृंगारले त्यामुळे लोकांचा काय फायदा झाला. चातुर्याने अनेकांचे नाना प्रकारे रक्षण करता येते. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, समस्ती बरे म्हणावे ऐसी वासना श्रीराम. चांगले खावे चांगले जेवावे, उत्तम वस्त्र ल्यावे उत्तम वस्त्र नेसावे, सर्व लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे अशी वासना इच्छा सर्वांनाच असते. तने मने झिजावे, तेणे भले म्हणून घ्यावे, उगेची कल्पिता श्रणावे लागेल पुढे श्रीराम. शरीराने मनाने जो लोकांसाठी झिजतो कष्ट करतो त्याला लोक भले म्हणतात. उगीच काही न करता जो बसून कल्पना करीत राहतो त्याला पुढे शणावे लागते. लोकी कार्यभाग आडे, तो कार्यभाग जेथे घडे, लोक सहजची ओढे कामासाठी श्रीराम. लोकांचे एखादे काम अडलेले असते, ते ज्याच्यामुळे पूर्ण होते त्याच्याकडे आपापल्या कामासाठी लोक सहजच आकर्षित होतात. म्हणून दुसऱ्यास सुखी करावे, तेणे आपण सुखी व्हावे, दुसऱ्यास कष्टविता कष्टावे लागेल स्वये श्रीराम. म्हणून दुसऱ्याला सुखी करावे आणि त्या योगे आपणही सुखी व्हावे. आपण जर दुसऱ्याला कष्ट दिले तर पुढे आपल्यालाही कष्ट सोसावे लागतात. हे तो प्रगटची आहे, पाहिल्या वेळ कामा नये, समजणे हा उपाये प्राणीमात्रांसी श्रीराम. नीट जाणून घेतल्याशिवाय कुठलेही काम नीट होत नाही ही गोष्ट प्रगटच आहे. म्हणून कुठलीही गोष्ट समजून घेणे हाच सर्व प्राणीमात्रासाठी उपाय आहे. समजले आणि वर्तले तेची भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष श्रीराम. जे कोणी कुठल्याही विषयाची नीट माहिती करून घेऊन त्याप्रमाणे वागतात ते पुरुष भाग्यवान होत. याशिवाय जे इतर असे करीत नाहीत ते करंटे भाग्यहीन जाणावेत. जी तुका व्याप तितुके वैभव, वैभवा सारिखा हावभाव, समजले पाहिजे उपाव प्रगटची आहे श्रीराम. जितका व्याप आपण वाढवू त्याप्रमाणे वैभव प्राप्त होते. जसे वैभव प्राप्त होईल तसे त्याचे बोलणे वागणे असते. म्हणून नीट समजून वागणे हाच यासाठी उपाय आहे. आळसे कार्यभाग नासतो, साक्षेप होत होत होतो, दिसते गोष्टी कळे ना तो शहाणा कैसा श्रीराम. कुठल्याही गोष्टीत आळस केला तरी कार्य होत नाही. सतत प्रयत्न करीत राहिले की कार्य सिद्धीस जाते. ही गोष्ट प्रत्यक्ष दिसत असता ज्याला कळत नाही त्याला शहाणे कसे म्हणावे. मित्री करिता होते कृत्य, वैर करिता होतो मृत्य, बोलिले हे सत्य की असत्य ओळखावे श्रीराम. कुणाशीही मैत्री केली की आपले काम होते, या उलट कुणाशी वैर केले तर मृत्यू ओढवतो. मी जे सांगतो ते खरे की खोटे हे श्रोत्यांनी ओळखावे. आपणास शहाणे करू नेणे, आपले हित आपण नेणे, जनी मैत्री राखो नेणे वैर करी श्रीराम. जो स्वतःला शहाणा करू शकत नाही, ज्याला आपले स्वतःचे हित कशात आहे हे कळत नाही, लोकांशी मैत्री कशी करावी हेही कळत नाही, आणि जो लोकांशी वैर करतो, ऐसे प्रकारीचे जन त्यास म्हणावे अज्ञान, तयापासी समाधान कोण पावे श्रीराम. असा जो कोणी असतो त्याला अज्ञानी म्हणावे, त्याच्यापाशी समाधान कोणाला लाभेल. आपण एकाएकी एकला
सृष्टीत भांडत चालिला, बहुतांमध्ये एकल्याला येश कैचे श्रीराम. असा जो अगदी एकटा पडून सर्वांशी भांडत राहतो, त्याला चार चौघात यश कसे मिळणार? बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, उत्तम गुणी विवरावे प्राणीमात्रांसी श्रीराम. म्हणून अनेकांना मदत करून नाव कमवावे, अनेकांच्या अंतःकरणात स्थान मिळवावे, उत्तम गुणांच्या योगे प्राणीमात्रास विवेकी करावे, शहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे श्रीराम. लोकांना शहाणे करावे, पतित असतील त्यांना पावन करून घ्यावे, जगात भगवत भजन वाढवावे, असे श्री समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षणनाम समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.